सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं लाईव्ह मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, द्वारका फिरणार आहे, तसंच गिरनार फिरणार आहे, तसंच सोमनाथ देखील करणार आहे आणि काही असे स्पॉट आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये कवर करायचे. व्हिडिओ 3 पार्टमध्ये येईल. एक पहिला म्हणजे आज आपण द्वारका करणार आहोत. द्वारकामध्ये आपल्याला रुक्मिणी मंदिर वगैरे हे सगळे गोपी घाट वगैरे हे सगळे आपल्याला कवर करायचे, गोपी तलाव. तसेच उद्या आपल्याला सोमनाथ फिरायचं आहे आणि सोमनाथ नंतर आपण त्या शनिवारी म्हणजे तिसरा दिवस आपण जाणार आहोत गिरनारला. काल आपण रात्रीचा प्रवास चालू केला. रात्री आपण ओखा एक्सप्रेस पकडली आणि द्वारकाला उतरलो आणि तिथून आपल्याला गाडी केली. तीच गाडी आपल्याला सगळीकडे आज द्वारका फिरवणार आहे. तर आत्ता आम्ही जस्ट आलो हॉटेलला फ्रेश व्हायला. तिथून आम्ही फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करणार. आता फ्रेश होऊन आम्ही थोड्या वेळ निघणार आहोत. तर त्यामध्ये आपण बटकेश्वर मंदिर करणार आहे, नागेश्वर मंदिर करणार आहे. तसेच गोपी तलाव वगैरे या सगळे स्पॉट आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे. तसेच आपली संध्याकाळी परत रेल्वे आहे, आपण तिथून वेरावळला जाणार आहे सोमनाथसाठी. ते आपण उद्या करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडतो, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, जस्ट पोचलो आहे आता रुक्मिणी मंदिरला आणि तुम्हाला मागे दृश्य दाखवतो. शंकराचं मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो. आतमध्ये शूट करायला मिळेल की नाही माहिती नाही, पण एक सुंदर असा अनुभव तुम्हाला पण येईल. चला बघूया. मित्रांनो, आता जे तुम्ही पाहिलात ना मंदिर, ते होतं नागेश्वर मंदिर. मी कशी चुकून रुक्मिणी मंदिर बोललो, कारण ठरलं होतं पहिलं रुक्मिणी मंदिरला जायचं. तर आता तुम्ही पाहिलं ते नागेश्वर मंदिर पूर्ण काचेचं, तिकडे तुम्हाला आतमध्ये बांधकाम वगैरे दिसेल आणि खूप असं सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही देखील या मंदिराला व्हिजिट द्या. गुजरातला आलात तर द्वारकाला उतरा. द्वारका स्टेशनपासून जवळ आहे. तुम्हाला ऑटोज वगैरे तिकडे अवेलेबल होतील. ग्रुपने आलात तर तुम्हाला तिथे व्हॅन्स देखील अवेलेबल आहेत. एक 12 सीटर किंवा 14 सीटर तुम्ही इथे करू शकता. तर मित्रांनो, आता तुम्ही बघायला तर नागेश्वर मंदिर. आता पुढे कुठल्या मंदिराला जायचं आहे ते आम्ही बघतो. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आम्ही ही गाडी बुक केली आहे 12 सीटर. तुम्हाला मगाशी बोललो ना, तुम्ही देखील ही गाडी बुक करू शकता. तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सगळी माहिती देईन. द्वारकामध्ये आम्ही कुठे कुठे फिरतो आहे, तर ह्या गाडीने आम्ही फिरतो आहे सगळीकडे आणि हे आहेत ते आम्हाला सर्व फिरवतं आहे.
मित्रांनो, आपण जस्ट पोचलो आता गोपी तलावला. तिकडे लक्ष्मीनारायण मंदिर वगैरे खूप प्रकारचे मंदिरं आहेत, तिकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि शेवटला आम्ही जाणार गोपी तलावला. तर तुम्ही मस्त स्पॉट आहे, म्हणजे बोलतात ना एक आयकॉनिक वगैरे विंटेज असं वाईब इथे येते आणि खूप असं प्रसन्न वाटतं. तुम्ही मंदिरांना भेट द्या. खूप जुन्या प्रकारच्या असं म्हणजे मूर्त्या आहेत जुन्या काळातल्या वगैरे, आणि खूप छान असं त्यांनी मेंटेन ठेवलं आहे आणि मस्त आहे. तुम्ही जेव्हा नागेश्वर मंदिर करता तिथून एक हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावरती हे गोपी तलाव आहे, तुम्ही नक्की भेट द्या. मित्रांनो, जस्ट आहे ना द्वारकाधीशाचं दर्शन झालं आहे. मुख्य मंदिर जे जुनं मंदिर आहे तिकडे आम्ही आलो होतो, पण मोबाईल तिथे अलाउड आहे त्यामुळे तुम्हाला आतमधलं काही दाखवू शकलं नाही. खूप असं जुन्या म्हणजे पुरातन काळातलं असं मंदिर आहे आणि तिकडचं आपण पावित्र्य राखायचं. तुम्ही नक्की आलात तर बेट द्वारका म्हणून आहे, त्याला भेट द्या. तुम्हाला ते नवीन ब्रिज बांधला आहे ना, त्या ब्रिजचं नाव माहिती नाही मला, पण कृष्णानगरी म्हणजे कृष्णपूल असं काहीतरी म्हणतात त्याला. तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या ब्रिजला काय म्हणतात. तर तुम्ही तिथून शेअर ऑटोने 10,000 रुपये शेअर ऑटो घेतात, तुम्ही त्याच्यातून येऊ शकता. आणि आमची गाडी तिथपर्यंतच होती, कारण गाडी पुढे आणू शकत नाही. तिथून ऑटोज आहेत शेअर ऑटो, ते तुम्हाला बेट द्वारकापर्यंत, द्वारकाधीशाचं मुख्य मंदिर तिथपर्यंत तुम्हाला घेऊन येते. तर मित्रांनो, तो जो समोर दिसतो तो ब्रिज, पहिला तिथे बोटीने यायचे त्या मंदिराकडे जायला, क्रॉस करायला. तर हा ब्रिज आहे आणि इथे चेकपोस्ट आहे. तुम्हाला इथे आम्ही ती गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर इथून ॲटोज आहेत, या अशा ॲटो आहेत, त्या इथून तुम्हाला घेऊन जातात. 10,000 रुपये शेअर आहे. त्या साईडला मुख्य मंदिर आहे द्वारकाधीशाचं. मित्रांनो, जस्ट आता पोचलो आहे ते रुक्मिणी मंदिर. पहिलं लास्ट आपण केलं ते तुम्हाला सांगितलं मगाशी की बेट द्वारका, आणि आता आपण आलो आहे रुक्मिणी मंदिर आणि याच्यानंतर पुढे जाणार द्वारकेला. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले जे कोणी नवीन सबस्क्रायबर वगैरे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ बघा, असं तुम्हाला मजा येईल.
मंदिर केलं. कसं वाटलं मम्मी दर्शन? आणि आता आपण आलो आहे भटकेश्वर महादेव मंदिर, गुजरातमधलं एक पवित्र असं स्थान. महादेवांचं दर्शन घेऊया आणि ह्याच्यानंतरचा स्पॉट असेल द्वारका, तोही कवर करायचा आणि आजच्या व्हिडिओला एंड करायचं आहे. तर मित्रांनो जाऊया भटकेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो आपलं द्वारकाधीशाचं दर्शन झालं आणि आता आमची ट्रेन आहे 9 वाजता द्वारका रेल्वे स्टेशनवरून आम्ही थेट वेरावाला जाणार. उद्या सोमनाथ दर्शन आहे. तर व्हिडिओ चा सेकंड पार्ट उद्या येईल. आज फर्स्ट पार्ट तुम्हाला बघायला मिळाला आणि खूप सारे मंदिरं तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. आणि पार्ट 2मध्ये आपल्याला सोमनाथ दर्शन करायचे, तिथेही काही आपले स्पॉट्स आहेत ते देखील आपल्याला कवर करायचे आहेत. आणि तिसरं आपलं स्पॉट असणार आहे ते गिरनार. तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जसं जेणेकरून आपले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो आता निघतो आहे थेट सोमनाथच्या दिशेला, कारण पहिली आपल्याला 9 वाजता ट्रेन आहे. तिथे वेरावाला उतरायचं आणि तिथून आपल्याला सोमनाथला जायचं आहे आणि तिकडे काही आपल्याला स्पॉट्स आहेत ते आपल्याला कवर करायचे. तर मित्रांनो जस्ट आपलं द्वारकाधीशाचं आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. आरती देखील मिळाली, पण आतमधले फुटेज घ्यायला नाही मिळालं कारण काही मंदिरांचे रूल्स आहेत. जसं की मुख्य द्वारका जी होती, बेट द्वारका आपण ज्याला म्हणतो, त्याला तिकडे पण आपल्याला फुटेज घ्यायला, कारण पुरातन काळातले मंदिर आहेत आणि आपलं आपण ते पावित्र्य राखलं पाहिजे आणि तिकडचं आदर सन्मान केला पाहिजे. तर मित्रांनो आता तुम्हाला दिसतं ते द्वारकाचं मंदिर. मी बाहेरून काही फुटेज काढलेत. तर मित्रांनो कसा वाटला आजचा दिवसाचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा जेणेकरून आपल्या छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय द्वारकाधीश.